मुंबईमध्ये शुक्रवार, शनिवार आणि रविवार 3 दिवस बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप होता आणि यामध्ये एकही बस जी आहे ती रस्त्यावरती धावलेली नव्हती। त्यामुळे मुंबईकर प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावरती हाल झालेले होते। अखेर रविवारी जर आपण बघितलं तर बेस्ट कृती समिती म्हणजेच नितीन नांदगावकर असतील किंवा सचिन अहिर असतील आणि त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि त्यांच्याच सोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी बैठक आहे ती सह्याद्री अतिथीगृहावरती पार पडली होती आणि या बैठकीनंतर बीएसटीने जो संप केलेला होता तो मागे घेण्यात येतोय अशी जी घोषणा आहे ती विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी केलेली होती आणि यामध्ये नेमक्या मागण्या कोणत्या मान्य झालेल्या आहेत त्या सुद्धा आपण बघणार आहोत। मात्र त्याआधी जर आपण बघितलं तर रविवारी रात्रीपासून बेस्टने संप मागे घेतलेला आहे अशी घोषणा झाली। मात्र सोमवारीच आठवड्याचा पहिला दिवस असताना सकाळपासून जर आपण मुंबईतलं चित्र बघितलं तर 100% म्हणजेच पूर्ण क्षमतेने बीएसटीची जी सेवा आहे ती मुंबईमध्ये अजूनही सुरू झालेली नाही आहे। बीएसटीच्या ज्या स्वमालकीच्या बसेस आहेत त्या एकूण 249 आहेत। त्यापैकी आज दुपारी 2 वाजेपर्यंतची जर आपण आकडेवारी बघितली तर 249 पैकी 200 बसेस ज्या आहेत त्या संपूर्ण मुंबईमध्ये बीएसटीच्या स्वमालकीच्या ज्या बसेस आहेत त्या कार्यरत होत्या। मात्र त्याही अपुऱ्या पडत आहेत, कारण आता जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये शाळा सुरू झालेल्या आहेत, कॉलेजेस सुरू झालेले आहेत आणि त्याचसोबत इतर जो कर्मचारी वर्ग आहे जो रोज ऑफिसला जाणारा असतो त्यांचं सुद्धा जे ऑफिस आहे आणि आठवड्याचा पहिला दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती जी गर्दी आहे ती बीएसटीच्या बस स्टॉप्सवरती आपल्याला नेहमी बघायला मिळते। मात्र पूर्ण क्षमतेने हा जो संप केलेला होता त्यानंतर जो संप मागे घेण्यात आलेला आहे त्यामुळे पूर्ण क्षमतेने अजूनही ही बस सेवा जी आहे मुंबईची ती सुरू झालेली नाही आहे। आता यामध्ये नेमक्या वेटलिस्टच्या ज्या गाड्या आहेत, ज्या कंत्राटी गाड्या आहेत बीएसटीच्या त्या नेमक्या किती आहेत, त्यापैकी किती सुरू आहेत हे सुद्धा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघणार आहोत। वेटलिस्ट बस सेवा आहे त्यापैकी 2339 बस गाड्यांपैकी 1271 बस गाड्या ज्या आहेत त्या सकाळपासून मुंबईच्या रस्त्यांवर धावत आहेत। 2370 चालकांपैकी 883 चालक जे आहेत ते उपस्थित आहेत आणि 752 वाहकांपैकी 198 वाहक आहेत ते हजर आहेत। तर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत आणि काल जी बैठक झालेली होती सह्याद्री अतिथीगृहावरती त्यामध्ये बीएसटी कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही लवकरच पूर्ण करू असं आश्वासन सरकारकडनं देण्यात आलेलं होतं। त्यामध्ये जर आपण बघितलं जर बीएसटीचे जे कर्मचारी आहेत, जे निवृत्त कर्मचारी आहेत त्यांची जी ग्रॅज्युइटी आहे ती मिळालेली नव्हती, त्यामुळे येत्या काही दिवसातच ती ग्रॅज्युइटी मिळेल असं आश्वासन सरकारकडनं देण्यात आलेलं होतं। त्यानंतर बेस्टचे उपहारगृह असतील किंवा जे बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीगृह असतील त्यांची सुद्धा जी डागडुजी आहे किंवा ते सुस्थितीत करण्याचं आश्वासन हे सरकारकडनं देण्यात आलेलं आहे आणि त्याचसोबत बीएसटीचे जे कायमस्वरूपी कर्मचारी आहेत त्यांचं हंगामी वेतन 3000 रुपयांनी वाढीव जी रक्कम आहे ती सुद्धा त्यांना मिळेल आणि जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना 2000 रुपये वाढीव हंगामी वेतन जे आहे ते त्यांच्या वेतनामध्ये ॲड होईल आणि ते त्यांना मिळेल असं सुद्धा सरकारकडनं सांगण्यात आलेलं होतं। बेस्ट कृती समितीचे जे आयोजक आहेत उदय आमोणकर यांच्या माहितीनुसार की बीएसटीचे जे सगळे कर्मचारी आहेत ते मागील 3 दिवसांपासून रस्त्यावर उतरलेले होते, त्यांनी संप केलेला होता, त्यामुळेच ते थकले आहेत आणि आत्ता बेस्टची सेवा पूर्ववत होणार आहे। मात्र ती पूर्ववत होण्यासाठी काही अवधी लागेल असं सुद्धा त्यांनी नमूद केलेलं आहे। त्यामुळे जर आपण बघितलं तर सोमवार आहे, आठवड्याचा पहिला दिवस आहे, सकाळपासून दुपारच्या वेळेपर्यंत जर आपण बघितलं तर 100% बीएसटीची जी सेवा आहे ती मुंबईमध्ये सुरू झालेली नव्हती। आता जर आपण बघितलं तर संध्याकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणावरती जे शाळामधनं सुटणारे विद्यार्थी आहेत, कॉलेजमधनं सुटणारे विद्यार्थी आहेत त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते आणि त्याचसोबत जर आपण बघितलं तर कर्मचारी वर्ग जो आहे तो सुद्धा परतीच्या प्रवासाला कार्यालयातून घराच्या दिशेनं जायला निघालेला असतो। त्यामुळेच आता संध्याकाळपर्यंत 100% ही सेवा पूर्ववत होते का की उद्याचा दिवस उजाडतो हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट।